हॅलो एव्हरीवन, तुमच्या सर्वांचं डिप्लोमा गुरुकुल या चॅनलमध्ये स्वागत आहे. आत्तापर्यंत आपण व्हॉट इज ऑपरेटिंग सिस्टीम, व्हॉट आर द डिफरंट फंक्शन्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम, ओके. त्याच्यानंतर आपण काय बघितलं होतं, व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम आणि त्या सर्वांना इनलिस्ट करून घेतलं होतं. आणि त्यानंतर आपण बघितलं होतं बॅच ऑपरेटिंग सिस्टीमला. आणि आत्ता आपण बघणार आहे मल्टी प्रोग्रामिंग ऑपरेटिंग सिस्टीमला. तर चला, मल्टी प्रोग्रामिंग ऑपरेटिंगला आपण सिंपल आणि एकदम साध्या लँग्वेजमध्ये समजून घेऊया, बरोबर. तर मल्टी प्रोग्रामिंग ऑपरेटिंग सिस्टीमला समजण्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला ह्या डिफरंट कंपोनेंट्सला समजून घ्यावं लागेल, ओके. आता मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये सीपीयू कसा दिसतो, काय असतो ते सांगितलं होतं, बरोबर. पुन्हा एकदा रिपीट करतोय. सीपीयू म्हणजे तो, तुम्हाला काय वाटतो, तो जो क्लोज कॅबिनेट म्हणजे काय, तो एक डब्बा, ओके. मला तो सीपीयू वाटतो, पण तो सीपीयू नाही राहत. सीपीयू म्हणजे काय, एक छोटीशी चिप, ओके, जिचं काम काय असतं, प्रोसेसेसला एक्झिक्यूट करण्याचं काय काम असतं आपल्या सीपीयूचं. नंतर आपण काय घेतलेले इथं, मेन मेमरी. मेन मेमरी म्हणजे जर तुम्हाला बघायची असेल ना मेन मेमरी, तर काय करा, मदरबोर्ड म्हणजेच तो आपला सीपीयूचा डब्बा असतो ना, त्याला ओपन करा. त्याच्यावर तुम्हाला मदरबोर्ड दिसेल. इथे छोटेसे स्लॉट्स असतील, असे ह्या एवढ्या साईजचे स्लॉट्स असतील आणि त्याच्यावर तुम्हाला एका पट्टीसारख्या ना ग्रीन कलरच्या चिप दिसतील. त्या चिप म्हणजेच काय झाली, आपली मेन मेमरी. आणि तिलाच आपण दुसऱ्या भाषेत काय म्हणत असतो, रॅम. आणि रॅम म्हणजेच काय, रॅन्डम ॲक्सेसरीज मेमरी, ओके. रॅन्डम ॲक्सेस मेमरी, ओके. रॅम म्हणजे काय, रॅन्डम ॲक्सेस मेमरी. आणि जर तुम्हाला रॅमला बघायचं असेल ना, तर सिंपल गुगलवर जा, गुगलवर रॅम सर्च करा, तुम्हाला इमेज सेक्शनमध्ये रॅम कशी दिसते हे समजून जाईल. त्याच्यानंतर आपण काय घेतलंय, सेकंडरी डिव्हाइस, ओके. तर सेकंडरी डिव्हाइस मल्टिपल डिव्हाइसेस असतात. प्रिंटर झालं, स्कॅनर झालं आणि आपलं हे झालं, काय बोलतात, प्रिंटर झालं, स्कॅनर झालं, आपले सेकंडरी स्टोरेज डिव्हाइस झाले, बरोबर. सेकंडरी स्टोरेज डिव्हाइस म्हणजे काय, आपली हार्ड डिस्क झाली, ओके, आपली एसएसडी झाली. हे सगळे काय आपले सेकंडरी स्टोरेज डिव्हाइसेस आहे. तर चला, त्याच्यानंतर आपण बघूया रेडी क्यू म्हणजे काय. तर सिंपल आहे, ह्या जेवढ्या पण काय आपण प्रोसेसेस घेतलेल्या आहे, ज्या पण प्रोसेस रन होण्यासाठी किंवा एक्झिक्यूट होण्यासाठी जर रेडी असतील ना, त्या सिम्पली आपण काय घेतलेलं आहे, रेडी क्यू मध्ये इन्सर्ट केलेलं आहे. आणि रेडी क्यू मध्ये आपण काय केलंय, त्यांना सर्वांना लिहून घेतलंय. आता मेन मेमरीमध्ये सगळ्यात आधी मी ऑपरेटिंग सिस्टीमला का घेतलंय हे आधी मी तुम्हाला सांगतो. आपण जेव्हा फंक्शन्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम शिकत होता ना, त्याचा 7th पॉईंट होता बूटिंग द सिस्टीम. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की कम्प्युटर सिस्टीममध्ये सगळ्यात पहिले जर कोणता प्रोग्राम रन होत असेल, ओके, सगळ्यात पहिले जर कोणतं सॉफ्टवेअर रन होत असेल, तर ते कोणतं असतं, आपलं ऑपरेटिंग सिस्टीम. आणि कोणत्याही प्रोग्रामला जर रन व्हायचं असेल ना, तर ते कशामध्ये स्टोअर केलं असतं, मेन मेमरीमध्ये. पुन्हा एकदा सांगतो, कोणताही प्रोग्राम जर त्याला एक्झिक्यूट व्हायचं असेल, त्याला रन व्हायचं असेल, त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, प्रोसेसमध्ये. आणि प्रोसेसमध्ये कन्व्हर्जन झाल्यानंतर ते कशात, आपलं इन शॉर्ट कोणता पण प्रोग्राम जर आपल्याला एक्झिक्यूट करायचा असेल, तो कशामध्ये स्टोअर असतो, आपल्या मेन मेमरीमध्ये. फक्त एवढं लक्षात ठेवा. काय, त्याच प्रकारे आपण ऑपरेटिंग सिस्टीमला काय केलेलं आहे, सगळ्यात पहिले घेतलेलं आहे. का, कारण की ही सगळ्यात पहिला प्रोग्राम आहे जो काय करतो, आपल्या कम्प्युटर सिस्टीममध्ये रन होतो आणि पूर्ण कम्प्युटर सिस्टीमवर काय करतो, कंट्रोल घेतो. त्याच्यानंतर इथे आपण डिफरंट काय घेतलेले, प्रोसेसेस घेतलेले, ओके. P1, P2, P3, P4 आणि P5. आता मल्टी प्रोग्रामिंग ऑपरेटिंग सिस्टीमचं वर्किंग कसं होतं ते आपण समजून घेऊ. त्याच्या पहिले मला तुम्हाला एक सांगायचं आहे, त्या टायमाला बॅच ऑपरेटिंग सिस्टीम तर एक्झिस्ट करत होती ना, तर मल्टी प्रोग्रामिंग ऑपरेटिंग सिस्टीमचं अशी काय नीड पडली, ओके. मल्टी प्रोग्रामिंग ऑपरेटिंग सिस्टीम काय इंट्रोड्यूस केली गेली, काय इस्टॅब्लिश केली गेली, तर ते सगळे पॉईंट्स आपण काय करणार आहे, या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. म्हणून ही व्हिडिओ शेवटपर्यंत आणि विदाऊट स्किप, म्हणजे या व्हिडिओला स्किप न करता या व्हिडिओला पूर्ण बघा. आता आपण समजून घेऊ मल्टी प्रोग्रामिंग ऑपरेटिंग सिस्टीमच्या फंक्शन्सला. सगळ्यात पहिले तुम्ही काय करा, अज्युम करा आपल्याला काय करायचंय, प्रोसेस 1ला काय करायचं, एक्झिक्यूट करायचं. और प्रोसेस 1 काय एक्झिक्यूट होण्यासाठी रेडी. मग सीपीयू काय करेल, या प्रोसेसला काय करेल, एक्झिक्यूट करेल. इन शॉर्ट ऑपरेटिंग सिस्टीम काय सांगेल, ऑर्डर देईल की बाबा सीपीयू P1 जी आहे ती एक्झिक्यूट होण्यासाठी काय रेडी. मग काय करेल, आपला सीपीयू या P1ला एक्झिक्यूट करायला सुरुवात करेल, बरोबर. आणि ही जी P1 प्रोसेस आहे ना, तिला काय करायचे, डिफरंट टास्क परफॉर्म करायचे, ओके. समजून घ्या, टास्क नंबर 1 आहे, ओके, टास्क नंबर 2, टास्क नंबर 3, 4, टास्क नंबर 5 आणि टास्क नंबर काय 6 आहे, ओके. आणि मी काय करतो, नंबरिंग देऊन देतो 4, 5 आणि 6, ओके. तर
हा जो फर्स्ट टास्क आहे ना त्याला आपण अज्युम करू काहीतरी XYZ ऑपरेशन परफॉर्म करायचं असेल. सेकंड टास्क म्हणजे काय, काहीतरी XYZ ऑपरेशन. थर्ड टास्कला काय करायचं, तिला इनपुट ऑपरेशन परफॉर्म करायचं. काय बोललो मी, इनपुट ऑपरेशन. इनपुट ऑपरेशन काही पण असू शकतं. समजा या प्रोसेसला काय करायचं, स्कॅन करायचं. स्कॅनर मधून कोणतीतरी इमेज आहे तिला काय करायचं, स्कॅन करायचं. मग त्या ऑपरेशनला आपण काय म्हणू, इनपुट ऑपरेशन. काय म्हणू आपण, इनपुट ऑपरेशन. ओके. आणि फोर्थ नंबरला तिला काय करायचं, काहीतरी प्रिंट करायचं प्रिंटरच्या हेल्पने. ओके. कोणती तरी इमेज आहे तिला काय करायचं, तिला प्रिंट करायचं. त्याच ऑपरेशनला आपण काय म्हणू, आउटपुट ऑपरेशन. काय म्हणू आपण, आउटपुट ऑपरेशन. आणि फिफ्थ जी आहे तिकडे पण काय XYZ ऑपरेशन आहे. सिक्स्थ टास्क पण काय XYZ ऑपरेशन आहे. ओके. काहीतरी काम असेल तिला. मग सीपीयूने काय केलं, सगळ्यात पहिले फर्स्ट टास्कला एक्झिक्यूट केलं. नंतर काय केलं, सेकंड टास्कला. पण थर्ड टास्कला काय झालं, इनपुट ऑपरेशनची काय केली, P1 ने रिक्वेस्ट केली. कोणाकडे, सेकंडरी डिव्हाइसने. ओके. आणि स्कॅनर, प्रिंटर हे एक प्रकारचे सेकंडरी डिव्हाइसेस आहे, बरोबर. म्हणून आपण काय केलेलं आहे, सेकंडरी डिव्हाइसकडे सिम्पली ॲरो केलेलं आहे, बरोबर. मग हा जो P1 आहे, ही जी P1 प्रोसेस आहे, हिला काय आलं, इनपुट आणि आउटपुट ऑपरेशन काय करायचं आहे, परफॉर्म करायचं आहे. तिने काय केली, रिक्वेस्ट सेंड केली. म्हणून आपण इथं काय सिम्पली लिहून घ्यायचं, इथं काय लिहिलंय मी, IO. ओके. हा काय I/O, इनपुट आउटपुट ऑपरेशन. ओके. पण आता मित्रांनो, जर प्रोसेस म्हणला काहीतरी आउटपुट ऑपरेशन परफॉर्म करायचं, म्हणजे प्रिंटरला काय करायचं, तिला एक टास्क द्यायचं की बाबा मला हा फोटो काय करायचं, प्रिंट करायचं. मग त्या वेळेसाठी या प्रोसेसला काय करावं लागेल, थांबून राहावं लागेल. जोपर्यंत प्रिंटर इमेज देत नाही, जोपर्यंत स्कॅनर काय करत नाही, इमेजला स्कॅन करत नाही, तोपर्यंत या प्रोसेसला काय करावं लागेल, वेट करावं लागेल. म्हणून ही प्रोसेस कोणत्या स्टेटमध्ये जाईल, वेटिंग स्टेटमध्ये. ओके. कोणत्या स्टेटमध्ये गेली, वेटिंग स्टेटमध्ये. ऑपरेटिंग सिस्टीम बघेल की बाबा ही प्रोसेस वेटिंग स्टेटमध्ये गेली. ओके. मग ती म्हणेल मी माझ्या सीपीयूला कशाला वेट करायला सांगू, माझा सीपीयू पण तर वेटिंग स्टेटमध्ये चालला जाईल. मग ऑपरेटिंग सिस्टीम म्हणते की बाबा तू काय VIP वगैरे नाहीये, मी काय करेल, दुसऱ्या पण प्रोसेस येते रेडी क्यू मध्ये. ओके. मी त्यांना एक्झिक्यूट करेल ना, माझा का टाइम वेस्ट करू. म्हणून सीपीयू काय करतो, आपलं ऑपरेटिंग सिस्टीम काय करते, सीपीयू दुसऱ्यांना देऊन देते. ओके. मग सीपीयू काय करते, रेडी क्यू मध्ये बघते. रेडी क्यू मध्ये आता कोणती प्रोसेस आहे जी काय एक्झिक्युशन साठी रेडी, बरोबर. मग इथं ती बघते आणि त्याच्यानंतर शेड्युलरचं काम सुरू होतं. कोणाचं, शेड्युलरचं. तुम्हाला दिसतंय का, शेड्युलरचं काम सुरू होतं. शेड्युलर बघतो की कोणती प्रोसेस काय माझी एक्झिक्यूट करण्यासाठी रेडी. ओके. शेड्युलरचे डिफरंट अल्गोरिथम राहतात. आता जे पण काही नेक्स्ट चॅप्टर्स येतील ना त्याच्यामध्ये आपण शेड्युलरचे अल्गोरिथम शिकणार आहे. फॉर एक्झाम्पल FCFS झाला, राऊंड रॉबिन अल्गोरिथम झाला, शॉर्ट जॉब फर्स्ट झाला. ओके. शॉर्टेस्ट टाइम फर्स्ट. ठीक आहे. हे असे डिफरंट ऑपरेशन्स आहे, डिफरंट अल्गोरिथम आहे, ते आपण नंतर शिकणार आहे. ओके. तर हा शेड्युलर काय करेल, जी पण प्रोसेस एक्झिक्यूट करण्यासाठी रेडी असेल, ओके, एक्झिक्यूट होण्यासाठी काय रेडी, तिला काय करेल, या सीपीयूला अलोकेट करून देईल. मग आता कोणतं पण अल्गोरिथम, समजा FCFS आहे, FCFS मध्ये काय सगळ्यात पहिली प्रोसेस मला P2 दिसते. मग मी काय करेल, हा शेड्युलर काय करेल, सीपीयू कोणाला अलोकेट करून देईल, प्रोसेस नंबर 2 ला. आधी कोणाला आपण अलोकेट केला होता, P1 ला. काय, सीपीयू आधी कोणाला अलोकेट होता, P1 ला. पण P1 कशामध्ये गेली, वेटिंग स्टेट मध्ये. मग आता प्रोसेस आपला सीपीयू कोणाला अलोकेट केला जाईल, प्रोसेस नंबर 2 ला. ओके. म्हणून आपण सिम्पली इथं काय लिहून घेऊ, बिफोर. तर बिफोर लिहिलो. आणि आता आफ्टर सीपीयू कोणाला आपण अलोकेट केलेला आहे, प्रोसेस नंबर 2 ला. तर सिम्पली याच प्रकारे जे आहे आपली मल्टी प्रोग्रामिंग ऑपरेटिंग सिस्टीम वर्क करत असते. आता ऑपरेटिंग सिस्टीमचा जो हा P1 प्रोसेस, आपल्या मेन मेमरीमध्ये हा जो P1 प्रोसेस काय करतोय, ह्या टास्कला जे एक्झिक्यूट करतोय त्याच्यामध्ये इनपुट आणि आउटपुट ऑपरेशन काय झालं, परफॉर्म झालं. ओके. त्या प्रोसेसचं इनपुट आउटपुट ऑपरेशन काय झालं, परफॉर्म झालं. आता 5व्या आणि 6व्या कामाला तिला पूर्ण करण्यासाठी ती काय म्हणेल, ऑपरेटिंग सिस्टीम माझे 2 कामं बाकी आहे, मला ते काय करायचे, एक्झिक्यूट करायचे. मग ऑपरेटिंग सिस्टीम म्हणेल तू काय VIP का. ओके. ऑपरेटिंग सिस्टीम म्हणेल तू काय VIP का. आता माझी करंटली काय P2 प्रोसेस जी आहे ती काय होते, एक्झिक्यूट होते. मग काय कर, तू P2 प्रोसेसचं जोपर्यंत एक्झिक्युशन होत नाही तोपर्यंत वेट कर. मग ऑपरेटिंग सिस्टीम काय करेल, P2 प्रोसेसला काय करेल, पूर्ण एक्झिक्यूट होऊ देईल.
ओके, आता P2 ला काही इनपुट आउटपुट ऑपरेशन नाहीये, म्हणून P2 काय करेल, पूर्ण प्रोसेस काय एक्झिक्यूट करेल तिची, बरोबर. काय करेल, P2 प्रोसेस पूर्ण एक्झिक्यूट होईल. P2 प्रोसेस जोपर्यंत एक्झिक्यूट होत नाही तोपर्यंत रेडी क्यू मधले आणि ही P1 प्रोसेस एक्झिक्यूट होऊ शकत नाही. खूप जास्त इम्पॉर्टंट पॉइंट आहे. काय, जोपर्यंत P2 चं एक्झिक्युशन कम्प्लीट होत नाही तोपर्यंत P3 आणि P4 ह्या प्रोसेस काय एक्झिक्यूट होऊ शकत नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि P1 सुद्धा एक्झिक्यूट होऊ शकत नाही. म्हणजे एक प्रकारे यांना सगळ्यांना काय करावं लागेल, वाट बघावं लागेल जोपर्यंत P2 चं एक्झिक्युशन होत नाही. ओके, आणि एक पॉइंट फक्त आपला राहिला, जेव्हा पण P2 असू द्या, P3 असू द्या, P4 असू द्या, ते जेव्हा पण रेडी क्यू मधून रनिंग स्टेट मध्ये जातात ना, रेडी स्टेट मधून रनिंग स्टेट वर जाताना, तर त्या रेडी क्यू मधून काय होऊन जातात, निघून जातात. आपण इथे फक्त P2 ला काय केलं नव्हतं, काढलं नव्हतं. आता फॉर एक्झाम्पल जर P3 रेडी स्टेट मधून रनिंग वर गेली तर आपण काय करू, P3 ला पण काय करू, रफ करू. ती पण प्रोसेस जी आहे ती रेडी क्यू मधून निघून जाईल. ओके, आता P1 मी काय बोललो होतो, P1 ला मध्येच काहीतरी काम आलं, म्हणजे P1 पण कशामध्ये गेली, P1चं मध्येच काहीतरी काम आल्यानंतर तिने तिचं काम पूर्ण केलं आणि आता तिला पण काय व्हायचंय, एक्झिक्यूट व्हायचं. म्हणून एक्झिक्यूट व्हायचंय म्हणजे ती पण आता कशामध्ये गेली, एका वेटिंग स्टेट मध्ये, बरोबर. आता P2 ने काय केलं, तिचं पूर्ण काम एक्झिक्यूट केलं. मग P2 ने काम एक्झिक्यूट केल्यावर तिला काय करू, आपण मेन मेमरी मधून काढून टाकू. मी तुम्हाला टास्क मॅनेजरवर दाखवलं होतं बघा, कोणतंही काम झालं का रिसोर्सेस काय होतात, लगेच डिअलोकेट केले जातात. त्याच प्रकारे मी काय करेल, P2 ला मेन मेमरी मधून काढेल. आणि फक्त मेन मेमरी मधून नाही काढणार, तिला जो CPU अलोकेट केलेला आहे ना, तो पण काय करू आपण, त्याचा पण ऍक्सेस काढून टाकू. आणि आता पुन्हा काय होईल, जो शेड्युलर आहे तो अल्गोरिथमच्या बेसिसवर, कोणतंही अल्गोरिथम असू शकतं, मी तुम्हाला बोललो होतं, राऊंड रॉबिन असू शकतं, SJF असू शकतं, FCFS असू शकतं, कोणत्या पण अल्गोरिथमच्या बेसिसवर या 3 प्रोसेस ज्या पण रेडी आहे, ओके, त्यांना काय करेल, तो सिलेक्ट करेल आणि CPU अलोकेट करेल. कशासाठी, एक्झिक्यूट करण्यासाठी. आता आपण काय म्हटलं होतं, आपण अज्युम केला होता FCFS अल्गोरिथम आहे. मग सगळ्यात पहिले कोणती प्रोसेस आहे आपली, आता P3. मग आपला CPU काय करेल, P3 ला एक्झिक्यूट करेल. मग P3 काय इथून निघून जाईल. ओके, P3 इथून निघाली तर हा जो CPU आहे तो कोणाला अलोकेट केला जाईल, P3 ला. P3 ला अलोकेट केला. ही बघा, ही जी P3 प्रोसेस आहे रेडी क्यू मधून कशावर आली, रनिंग स्टेट मध्ये, बघू शकतात तुम्ही. तर या स्टेप मध्ये जी आपण आता डिस्कस केली, त्या स्टेप मध्ये बाकीच्या पण प्रोसेसेस एक्झिक्यूट होतील, बरोबर. मल्टी प्रोग्रामिंग ऑपरेटिंग सिस्टीमची तुम्हाला एक आयडिया आली असेल की किती सिंपल प्रोसेस आहे, बरोबर. तर याचा आन्सर सुद्धा याच प्रोसेस सारखा काय एकदम सिंपल आहे. आन्सर आपण डायग्रामला बघून एकदम इझी लँग्वेज मध्ये लिहू शकतो. हाय एव्हरीवन, व्हिडिओ सुरू असताना अचानक मला एक फोन आला आणि फोन आल्यामुळे मला काय करावं लागलं, या व्हिडिओला पॉज करावं लागलं. तर चला आपण या व्हिडिओला पुन्हा कंटिन्यू करूया. आतापर्यंत मी तुम्हाला मल्टी प्रोग्रामिंग ऑपरेटिंग सिस्टीमची कंप्लीट वर्किंग काय केली सांगितली. फक्त एकच पॉइंट राहिला होता आणि तो म्हणजे मी तुम्हाला स्टार्टिंगलाच बोललो होतो बघा, काय की बॅच ऑपरेटिंग सिस्टीम असताना आपण मल्टी प्रोग्रामिंग ऑपरेटिंग सिस्टीम का इस्टॅब्लिश केली. आपण म्हणजे सॉफ्टवेअर इंजिनियर्सने त्या टायमाला मल्टी प्रोग्रामिंग ऑपरेटिंग सिस्टीमचा काढण्यामागचं कारण काय, इंट्रोड्यूस करण्यामागचं कारण काय, तर ते आता आपण बघणार आहे. तर बॅच ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये काय व्हायचं माहितीये का, ती म्हणायची जर मी कोणत्या पण टास्कला, कोणत्या पण जॉबला, कोणत्या पण प्रोसेसला जर एक्झिक्यूट करायला सुरुवात केलं तर मी त्या प्रोसेसला पूर्ण एक्झिक्यूट केल्याशिवाय थांबणार नाही. ओके, CPU त्या प्रोसेसला पूर्ण एक्झिक्यूट करेल आणि नंतरच काय करेल, दुसऱ्या प्रोसेसकडे किंवा त्या दुसऱ्या जॉबकडे जाईल. इथे मल्टी प्रोग्रामिंग ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये काय होते, जर एक प्रोसेस वेटिंग स्टेटला गेली म्हणजे इनपुट आउटपुट ऑपरेशन आलं तर ती काय करते, CPU दुसऱ्या रेडी प्रोसेसला काय करते, अलोकेट करते. पण बॅच ऑपरेटिंग सिस्टीमची आपली वेगळी दादागिरी, जोपर्यंत माझी प्रोसेस पूर्ण एक्झिक्यूट होत नाही, भलेही मग इनपुट आउटपुट ऑपरेशन येऊ दे, मी काय करेल, माझ्या प्रोसेसला पूर्ण एक्झिक्यूट करेल, मला माहित नाही. तर हेच बॅच ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये प्रॉब्लेम येत होता आणि याच्यामुळे काय होत आहे माहितीये का, आपला CPU आयडल राहतोय. आता आयडल म्हणजे काय बघा, आपण एक एक्झाम्पलने समजू. ओके, ही जी प्रोसेस 1 आहे, ओके, या प्रोसेस 1 ला फक्त अज्युम करा काहीतरी एक टास्क आहे आणि ते टास्क आपण काय केलं, इथे लिहून घेतलं, बरोबर. आता हा P1 CPU ला काय केला गेला, अलोकेट केला गेला.
पुन्हा एकदा सांगतो, हा सीपीयू P1 ला अलोकेट केला गेला. ओके, आणि हा जो आहे P1 चा टास्क आहे. ओके, P1 ला काय करायचं, सगळ्यात पहिले तिने CPU ने एक्झिक्यूट करायला सुरुवात केलं. ओके, सगळ्यात पहिले काहीतरी XYZ ऑपरेशन आहे, सेकंड टास्क आहे XYZ ऑपरेशन, पण तिसरं काय ऑपरेशन आलं, एक इनपुट ऑपरेशन आलं. ओके, मग CPU म्हणतोय, ओके, ही प्रोसेस म्हणते की बाबा मला तर इनपुट आउटपुट ऑपरेशन परफॉर्म करायचं, बघा एक आउटपुट ऑपरेशन पण हे काय करायचं मला परफॉर्म करायचंय. मग ही प्रोसेस कशामध्ये जाते, वेटिंग स्टेटमध्ये. हिला वाट बघावं लागेल ना, या प्रोसेसला काय करावं लागेल, वाट बघावं लागेल. आता इनपुट म्हणजे काय, सपोज स्कॅनर काय करतंय, काहीतरी स्कॅन करतंय. मग जोपर्यंत स्कॅनरचं स्कॅन करून होत नाही तोपर्यंत या प्रोसेसला वाट बघावं लागेल. ओके, वन्स द स्कॅनर कम्प्लीट्स इट्स टास्क, ओके, स्कॅनरने त्याचं काम पूर्ण केल्यानंतर फ्लो कुठे जाईल, आपल्या आउटपुटवर. काहीतरी आउटपुट ऑपरेशन आहे. आउटपुट ऑपरेशन काय, काहीतरी प्रिंटरला काहीतरी प्रिंट करायचंय. ओके, ते ऑपरेशन पूर्ण झालं. त्याच्यानंतर XYZ ऑपरेशन, ओके, प्रोसेस XYZ ऑपरेशनला परफॉर्म करायला सुरुवात करते. म्हणजे एक प्रकारे ती वेटिंग स्टेटमधून कोणत्या स्टेटला आली, आता रेडी स्टेटला म्हणू शकता तुम्ही एक प्रकारे, बरोबर. मग तिने काय केलं, XYZ ऑपरेशन परफॉर्म केलं. नंतर काय केलं, XYZ ऑपरेशन परफॉर्म केलं, आणि हे ऑपरेशन पूर्ण झाल्यानंतर हा प्रोसेस, ओके, या प्रोसेसचं काय झालं, एक्झिक्युशन पूर्ण झालं. अँड या प्रोसेसचं एक्झिक्युशन झाल्यानंतर आपण काय केलं, याच्यापासून पूर्ण जी पण काय मेमरी अलोकेट केली होती ती मेमरी सगळ्यात पहिले काय केली, रिलीज केली. आणि जो सीपीयू अलोकेट केला होता त्या सीपीयूला आपण काय केलं, रिलीज केलं. ओके, पण याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात, प्रोसेस 1 वेटिंग स्टेटमध्ये असताना सुद्धा सीपीयूला सुद्धा, ओके, वेटिंग स्टेटमध्ये प्रोसेस 1 वेटिंग मध्ये असताना आपल्याला सीपीयूला सुद्धा काय करावं लागतं, वेट करावं लागतंय. आणि हे वेट करणंच म्हणजे काय, एक प्रकारचा आयडलनेस आहे, त्याला दुसऱ्या प्रोसेसला एक्झिक्यूट नाही करता येते. तर हेच कारण झालं आपल्या मल्टी प्रोग्रामिंग ऑपरेटिंग सिस्टीमला इस्टॅब्लिश करायचा. आय होप तुम्हाला समजलं असेल. पुन्हा आपण एक सिंपल एक्झाम्पल घेऊ. ओके, एक टीचर आहे, ती काय करते, पोरांचे काय करते, पेपर चेक करते. आपण एक्झाम्पलसाठी मॅन्युअल घेऊ. ओके, तुम्हाला डिप्लोमाला मॅन्युअल्स असतात, बरोबर. ते मॅन्युअल चेक करते. लाईनीला 5 मुलं उभे, बरोबर. सगळ्यात पहिले टॉपर आला. ओके, टॉपर म्हणजे त्यांनी पहिल्यापासूनच तो लाईनीत आला होता, 1 नंबर होता त्याचा. ओके, त्याच्या मॅडमांनी काय केलं, पेपर आणि काय त्याचं मॅन्युअल चेक करायला सुरुवात केली. तर मॅडम त्याचं मॅन्युअल तोपर्यंत चेक करेल जोपर्यंत, पुन्हा एकदा सांगतो, ती मॅडम त्याचं मॅन्युअल तोपर्यंत चेक करेल जोपर्यंत ते मॅन्युअल पूर्ण होत नाही. समजलं. तर हे कोणाचं आहे, आपलं बॅच ऑपरेटिंग सिस्टीमचा. ओके, भलेही तो बाहेर गेला. आता समजा तो मुलगा काय केला, वॉशरूमसाठी बाहेर गेला. ओके, तर मॅडम थांबेल. मॅडम काय करेल, थांबेल, त्या मुलाला वॉशरूम मधून येऊ देईल आणि मग नंतरच त्याचे काय करेल, पेपर चेक करेल. मल्टी प्रोग्रामिंग ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये काय, आता तेच 5 मुलं आहे, फर्स्ट मुलगा आहे. ओके, त्याचं काय करेल, मॅडम पेपर चेक करेल, पेपर चेक करेल, पेपर चेक करेल. पण अचानक त्याला काय करायचंय, वॉशरूमला जायचं. तो मॅडमांना म्हणेल, मॅडम मला वॉशरूमला जायचं, तुम्ही माझं मॅन्युअल द्या. तो त्याचं मॅन्युअल घेऊन चालला जाईल, निघून जाईल. नंतर काय, प्रोसेस P2 ला घेतील, म्हणजे जो पण काय नेक्स्ट मुलगा आहे त्याला आपण काय करू, पुढे घेऊ, आणि त्याचं मॅडम काय करते, मॅन्युअल चेक करते. हे झालं आपलं रिअल वर्ल्ड एक्झाम्पल. आय होप तुम्हाला मल्टी प्रोग्रामिंग ऑपरेटिंग का असते हे समजलं असेल. ओके, आता आपण याचा आन्सर कोणत्या फॉर्मॅटमध्ये लिहायचं हे नेहमीप्रमाणे लॅपटॉपवर समजून घेऊ. थँक्यू सो मच. हॅलो एव्हरीवन, आता आपण बघणार आहे मल्टी प्रोग्रामिंग ऑपरेटिंग सिस्टीमचा आन्सर कोणत्या वेने लिहिला पाहिजे. ओके, आणि लॉंग टर्म आपल्या माइंडमध्ये कसं स्टोअर केलं पाहिजे ते आपण एक एक करून बघूया. ओके, तर सगळ्यात पहिला पॉइंट आपल्याला आहे काय, एकच मिनिट, फक्त नोट्स साईडला ओपन करतो मी. ओके, एकच मिनिट, आता मी तुम्हाला शिकवतो. फक्त डायग्रामला बघून आपण आपला आन्सर कोणत्या वेने बनवू शकतो. एकदम सिंपल आहे, फक्त डायग्रामला बघायचं आणि आपला आन्सर बनवायचं. सगळ्यात पहिला पॉईंट मी तुम्हाला काय सांगितलं होतं, की मल्टी प्रोग्रामिंग ऑपरेटिंग सिस्टीम बॅच ऑपरेटिंग सिस्टीम असताना का इंट्रोड्यूस केली गेली. बॅच ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये काहीतरी डिसएडव्हान्टेजेस होते, तेच काय मल्टी प्रोग्रामिंग ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये आपण कव्हर केले. कोणता डिसएडव्हान्टेज होता बॅच ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये, सीपीयू काय राहत होता, आयडल राहत होता, बरोबर. तर तोच आपण काय करणार आहे, फर्स्ट पॉईंट बघणार आहे. तर बघा फर्स्ट पॉईंट, in batch operating system, when a process wait for an input-output operation to complete, okay, the CPU remains idle. समजलं. बॅच ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये जेव्हा पण प्रोसेस इनपुट आउटपुट ऑपरेशनला वेट करत असेल तर काय होत होतं, आपला सीपीयू काय राहत होता, आयडल राहत होता. दुसरा पॉईंट काय, टू रिड्यूस द सीपीयू आयडलनेस अँड टू इन्क्रीज द सीपीयू युटिलायझेशन, द बॅच ऑपरेटिंग सिस्टीम वॉज द मल्टी प्रोग्रामिंग ऑपरेटिंग सिस्टीम वॉज
इंट्रोड्यूस. समजलं तुम्हाला हा फर्स्ट पॉईंट? हा फर्स्ट पॉईंट फक्त तुम्हाला इंट्रोडक्शन मध्ये लिहायचं. ओके, हा आपण डायग्राम वरून नाही बनवू शकत. आता आता येतो आपल्या डायग्रामचा रोल. तुम्ही बघू शकतात ही काय आपली मेन मेमरी. मेन मेमरीचं एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त एक गोष्टीला तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं, कधी पण जर तुम्ही मेन मेमरीची जर डायग्राम ड्रॉ करतील ना, तर त्या मेन मेमरीच्या डायग्राम मध्ये सगळ्यात पहिले ऑपरेटिंग सिस्टीमला मेन्शन करायचं. काय करायचं? ऑपरेटिंग सिस्टीमला मेन्शन करायचं, नेहमी लक्षात ठेवा. ओके, आता दुसरा पॉइंट आपण डायग्रामला बघून कसं काय क्रिएट करू शकतो, बरोबर. इन मल्टी प्रोग्रामिंग ऑपरेटिंग सिस्टीम मोर दॅन वन प्रोसेसेस म्हणजे काय? मल्टिपल प्रोसेसेस आर रिसाइड्स इन अ मेन मेमरी. तुम्ही बघू शकतात काय मल्टिपल प्रोसेसेस काय आपल्या मेन मेमरी मध्ये आहे बघा. मल्टिपल प्रोसेस आर रिसाइड्स इन अ मेन मेमरी ऍट सेम टाइम. तेच आपण लिहिलंय बघा. इन मल्टी प्रोग्रामिंग मोर दॅन वन प्रोसेस रिसाइड्स इन द मेन मेमरी ऍट द सेम टाइम. आता तिसरा पॉइंट काय? द रेडी क्यू. द रेडी क्यू इज प्लेस इन अ मेन मेमरी and the existence of more than one process is in main memory is known as multiprogramming. तर ऍक्च्युली गाईज हा जो रेडी क्यू आहे ना, हा कशामध्ये रिसाइड करतो और कशामध्ये राहतो? हा आपला मेन मेमरी मध्येच राहतो. मेन मेमरी मध्ये खूप साऱ्या गोष्टी ज्या रिसाइड करत असतात, पण आपण हा रेडी क्यू मेन मेमरीच्या बाहेर काढलेला. सिंपल याचा आन्सर. मला तुम्हाला काय शो करायचं होतं? रेडी क्यू मधल्या प्रोसेसेसला. ओके, त्या कशा वेने तुम्ही डिस्क्राईब करू शकतात. ओके, सो माझा हेतू फक्त एवढाच होता, मला ह्या ज्या रेडी प्रोसेसेस होत्या त्या कशामध्ये, त्या फक्त तुम्हाला जे पण रेडी प्रोसेसेस होत्या ना, त्या मला तुम्हाला फक्त शो करायच्या होत्या. म्हणून आपण काय केलंय, हा जो आपला रेडी क्यू आहे ना, हा मेन मेमरीच्या बाहेर घेतलेला आहे. ओके, आणि या एरोने काय इंडिकेट केलंय की हा एक मेन मेमरीचाच पार्ट आहे. ओके, तर इथे आपण काय केलंय, P2, P3, P4 ह्या ज्या प्रोसेसेस आहे. ओके, P2, P3, P4 या सगळ्या प्रोसेसेस काय रेडी कशासाठी? एक्झिक्युशनसाठी. म्हणून आपण या प्रोसेसला लिहिलेलं आहे. आता फक्त एक्झाम्पल साठी समजा हा जो P4 प्रोसेस आहे. ओके, हा जो P4 प्रोसेस हा कशामध्ये, तुम्ही फक्त एक एक्झाम्पल साठी हा कशामध्ये? वेटिंग स्टेट मध्ये. तर तुम्ही या रेडी क्यू मध्ये तो नाही लिहिला तरी पण चालेल. ओके, तर चला आपण याच्या पॉइंटला नीट समजून घेऊ. ओके, द रेडी क्यू इज प्लेस इन अ मेन मेमरी. जे मी तुम्हाला आता सांगितलं. ओके, रेडी क्यू कुठे प्लेस केलेला असतो? मेन मेमरी मध्ये. आणि एक्झिस्टन्स ऑफ मोर दॅन वन प्रोसेस इज नोन एज मल्टी प्रोग्रामिंग. ओके, हा आन्सर, हा जो पॉइंट आहे ना, हा फक्त आपण काय केला? एक्सटेंड केलाय. ओके, जो वरचा पॉइंट होता ना, मोर दॅन वन प्रोसेस रिसाइड्स इन अ मेन मेमरी, यालाच आपण फक्त दुसऱ्या सेंटेन्स मध्ये, ओके, आपण फक्त दुसऱ्या सेंटेन्स मध्ये याला ऍड केलंय, या पॉइंट मध्ये ऍड केले, जेणेकरून आन्सर मोठा वाटेल. ओके, तर हे दोघं सेम आहे, म्हणजे तुम्हाला फक्त सेकंड पॉइंट लक्षात ठेवायची गरज आहे. तुमचा थर्ड पॉइंट ऑटोमॅटिक लक्षात राहील. ऑल प्रोसेसेस. आता बघा रेडी क्यू मध्ये कोणत्या कोणत्या प्रोसेसेस आहे? ओके, ऑल प्रोसेसेस दॅट आर रेडी फॉर एक्झिक्युशन आर केप्ट इन अ रेडी क्यू. ज्या पण प्रोसेसेस एक्झिक्युशन साठी रेडी, त्या आपण कशामध्ये ठेवलेल्या आहे? रेडी क्यू मध्ये. तेच आपण फक्त इथे इंग्लिश मध्ये लिहिलेलं आहे, बघू शकतात तुम्ही. आणि रेडी क्यू नंतर कोणाचं काम असतं बरं? शेड्युलरचं. हा शेड्युलर मी फक्त आता तात्पुरता ऍड केलेला आहे बरं का. हा काय डायग्राम मध्ये ऍड करू नका. हा शेड्युलर फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी ऍड केलाय. शेड्युलर काय करतोय? वन प्रोसेसला सिलेक्ट करतोय ऍट अ टाइम आणि त्याला काय देतोय? सीपीयू अलोकेट करून देतोय. तोच पॉइंट आपण काय केलं? इंग्लिश मध्ये इथे लिहिलेला आहे. द शेड्युलर सिलेक्ट वन प्रोसेस ऍट अ टाइम फ्रॉम द रेडी क्यू. त्यांनी काय केलं? रेडी क्यू मधून एक प्रोसेसला घेतलं एका वेळी, बरोबर, आणि तिला काय केलं? सीपीयू असाइन करून दिला त्या प्रोसेसला. सिंपल. अँड असाइन अ सीपीयू फॉर एक्झिक्युशन. ओके, हा पॉइंट पण तुम्हाला कळला असेल. आता सिक्स्थ पॉइंट काय? इफ द रनिंग प्रोसेस रिक्वायर्स अन इनपुट आउटपुट ऑपरेशन इट एंटर्स द वेटिंग स्टेट. याला समजून घेऊ आपण. ओके, आता समजा ही प्रोसेस P1 आहे. ओके, हिला काय आलं? वेटिंग, हिला काय आलं? इनपुट आउटपुट ऑपरेशन आलं. मग ही काय करेल? वेट करेल. मग आपण तेच लिहिलेलं आहे काय? इफ द रनिंग प्रोसेस रिक्वायर अँड इनपुट आउटपुट ऑपरेशन इट एंटर्स इन टू दी वेटिंग स्टेट. जर तिला इनपुट आउटपुट ऑपरेशन आलं तर ती काय करेल? वेटिंग स्टेट मध्ये काय चालली जाईल. सिंपल आहे. ओके, आता नेक्स्ट पॉइंट दिलेला आपल्याला. इन्स्टेड ऑफ रिमेनिंग आयडल द ऑपरेटिंग सिस्टीम स्विचेस द सीपीयू टू द नेक्स्ट रेडी प्रोसेस. ओके, यांनी काय सांगितलंय? इन्स्टेड ऑफ रिमेनिंग आयडल. आयडल म्हणजे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. आयडल म्हणजे काय? आयडल म्हणजे काय? मला कमेंट करा, बरोबर.
ओके. आयडल राहण्यापेक्षा या मल्टी प्रोग्रामिंग ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये काय होतं, सीपीयू आयडल राहण्यापेक्षा काय होतं, सीपीयू जे आपण काही नेक्स्ट रेडी प्रोसेसेस असतील त्याच्यामध्ये काय होऊन जातो, स्विच होऊन जातो. तर तोच पॉईंट आपण काय केलं, ऍड केलेला आहे. इन्स्टेड ऑफ रिमेनिंग आयडल द ऑपरेटिंग सिस्टीम स्विचेस द सीपीयू टू अनदर रेडी प्रोसेस. ओके, एवढं सिंपल आहे. आता फक्त डायग्राम मध्ये जे आपण मेन्शन केलंय ना या प्रोसेस वनला, तेच आपण काय केलंय इथं लिहिलंय. वेन द इनपुट आउटपुट ऑपरेशन ऑफ प्रोसेस वन फिनिशेस. ओके, जेव्हा प्रोसेस वनचं इनपुट आउटपुट ऑपरेशन फिनिश होईल तर ती काय करेल, पुन्हा रेडी स्टेट मध्ये चालली जाईल. हे आपण व्हाईट बोर्डवर डिस्कस केलं होतं. तर तेच इथं लिहिलंय. प्रोसेस वन बिकम्स रेडी अगेन अँड द ऑपरेटिंग सिस्टीम कीप स्विचिंग द सीपीयू अमॉंग रेडी प्रोसेसेस. ओके, आणि ऑपरेटिंग सिस्टीम काय करेल, या सीपीयू ला काय करेल, स्विच करेल. कोणामध्ये, रेडी स्टेट मध्ये असणाऱ्या प्रोसेसेस मध्ये काय करेल, फक्त स्विच करेल. एवढेच सगळे पॉइंट आहे कोणाचे, या आपल्या मल्टी प्रोग्रामिंग ऑपरेटिंग सिस्टीमचे. आणि याचे काय झाले दोन ऍडव्हान्टेजेस. जे बॅच ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये डिसएडव्हान्टेज होते ना, ते त्याच्यात काय झाले ऍडव्हान्टेज तुम्ही बघू शकता. बॅच ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये डिसएडव्हान्टेज काय होता, की बॅच ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये आपला जो सीपीयू होता तो आयडल राहत होता आणि थ्रूपुट पण काय होतं, कमी होत होतं. बरोबर. इकडे काय केलंय, त्यांनाच आपण काय केलं, ऍडव्हान्टेज बनवून दिलाय. बरोबर. ॲज लॉंग एज देर इज ऍटलिस्ट वन रेडी प्रोसेस इन मेमरी. ओके, जोपर्यंत कमीत कमी एक जरी रेडी प्रोसेस आपल्या मेन मेमरीमध्ये असेल ना, तर सीपीयू आपला आयडल राहू शकत नाही. एवढं आपण काय केलं, मेन्शन केले. म्हणजे सिंपल आहे. तुम्ही असं जरी लिहिलं ना, इथं काय लिहिलं आपण, सीपीयू आयडलनेस इज इनक्रीज. तुम्ही काय सांगू शकतात, सीपीयू आयडलनेस इज डिक्रीज असं लिहिलं तरी पण एक्झाम मध्ये ऍक्सेप्टेबल असेल. आता थ्रूपुट ऑफ द सिस्टीम विल ऑल्सो इनक्रीज. बॅच ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये थ्रूपुट डिक्रीज होत होतं, याच्यामध्ये थ्रूपुट काय होईल, फक्त इन्क्रीज होईल. तर आजसाठी एवढंच. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय कव्हर करू, मल्टी प्रोसेसर ऑपरेटिंग सिस्टीम. अँड रिमेंबर, मल्टी प्रोसेसर ऑपरेटिंग सिस्टीम इज वन ऑफ दी मोस्ट फेवरेट क्वेश्चन ऑफ MSBT. ओके, का, कारण की हा एक असा क्वेश्चन आहे ज्याच्यामध्ये टाइप्स पण कव्हर होत आहे. ओके, आणि हा क्वेश्चन 6 मार्क्स साठी एकदम परफेक्ट आहे MSBTच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. मी जेव्हा डिप्लोमाला होतो तेव्हा हा क्वेश्चन आला होता 4 मार्क्स साठी. ओके, सो हा क्वेश्चन तुम्हाला 4 मार्क्सला पण येऊ शकतो, 6 मार्क्सला पण येऊ शकतो. म्हणून आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मल्टी प्रोसेसर ऑपरेटिंग सिस्टीमला नीट समजून घेऊ. तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.